नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. श्रीरामपूर नगर परिषदेने शहरातील घरमालक, गाळेधारक, व्यापारी तसेच व्यावसायिक आस्थापनावर घरपट्टी, नळपट्टी आणि दुकानांवरील करामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट तर काही ठिकाणी पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे 90% दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातील वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक, घरमालक, लहान मोठे व्यापारी आणि गाळेधारक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नगर परिषदेने नागरिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता अन्यायकारक पद्धतीने करामध्ये मोठी वाढ केली असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी काढून करण्यात आली. त्यानंतर गांधी पुतळा परिसरात सर्व आंदोलक एकत्र आले. यावेळी नगर परिषदेच्या करवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्यायकारक करवाढ रद्द करा, श्रीरामपूरकरांवरील आर्थिक जुलूम बंद करा, वाढीव करपट्टी मागे घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेने वाढवलेल्या घरपट्टीच्या प्रतींची होळी करून आपल्या तीव्र संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी आंदोलकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत करवाढीचा निर्णय त्वरित रद्द न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या आंदोलनात रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्याय, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष डाळे, शहराध्यक्ष उमेश पवार, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तेजस गायकवाड, माजी नगरसेवक मुक्तार शाह, मोहम्मद पोपटिया, बाळासाहेब चांदवाले, सतीश कुंकुलोळ, रमेश पोपटिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागात फिरून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहरातील बहुतांश बाजारपेठा दिवसभर शांत दिसून आल्या आणि बंदला मोठे यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आमच्या हाती श्रीरामपूर बंदचे काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत. पालिकेने या श्रीरामपूर शहरातील दुकानदार असेल, त्याच पद्धतीनं घरमालक असेल, त्यांना या ठिकाणी सुलतानी करवाढ करून या ठिकाणी श्रीरामपूरकरांवर अन्याय केलेला आहे. सर्वप्रथम मी श्रीरामपूर नगरपालिकेचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात सर्व पक्षांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. श्रीरामपूर नगरपालिकेने या ठिकाणी दुकानदार असेल, घर मालक असेल, यांना सुलतानी पद्धतीने या ठिकाणी दुप्पट, तिप्पट, चौपट, दहापट या ठिकाणी करवाढ केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर कोरोनाच्या काळापासून या ठिकाणी लोकांना पोट भरणं मुश्किल झालं. एकतर या ठिकाणी धंदा नाही, या ठिकाणी लोकांच्या दुकानामध्ये माल नाही. परंतु श्रीरामपूर नगरपालिकेने या ठिकाणी करवाढ रद्द करून या ठिकाणी श्रीरामपूरकरांवर अन्याय केलेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी श्रीरामपुरातील सर्व पक्ष आणि सर्व श्रीरामपूरकर या ठिकाणी येऊन या ठिकाणी कडकडीत श्रीरामपूर बंद ठेवलं. सर्वप्रथम मी श्रीरामपूरकरांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. आम्हाला मान्य आहे, शिक्षण कर हे काय भानगड आहे? आम्हाला काय अमेरिकेमध्ये शिकायला पाठवणार आहात का तुम्ही? तर आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं विशेष शिक्षण कर आणि महाशिक्षण कर काय आहे, तर ते म्हणते हे नगरपालिकेचा हा कर आहे आणि तो महाराष्ट्र सरकारचा कर आहे. अरे मग ही नगरपालिका काय पाकिस्तानमध्ये का अमेरिकेमध्ये आहे? महाराष्ट्र सरकारचा जो कर आहे तोच तुम्ही वसूल करता आणि दोन कर कशामुळे वसूल करता हे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी सर्वांचा या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून जर ती घरपट्टी जर पुन्हा या ठिकाणी जर कमी केली नाही तर या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या विरोधामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा या ठिकाणी मी गंभीर इशारा देऊन या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय भारत. फक्त वाढलेली कर वाढवण्याचा करणार नाही. श्रीरामपूर एक तुटीचा, श्रीरामपूर एक तुटीचा. अरे आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे आमच्या मागण्या पुऱ्या करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. श्रीरामपूर एक तुटीचा. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.